महाराष्ट्रामधल्या सगळ्या महानगरपालिकेमध्ये पारदर्शकता झाली पाहिजे. विशेषतः नागपूरच्या महानगरपालिकेमध्ये पारदर्शकता आली पाहिजे. मुंबई जशी राजधानी देशाची आहे तशी उपराजधानी ही महाराष्ट्राची नागपूर आहे. याच्या आधी देखील नागपूरच्या महानगरपालिकेमध्ये नंदलाल समितीची नियुक्ती झाली होती, चौकशी झाली होती आणि म्हणून याआधीच तिथं पारदर्शकता असती तर चौकशी करण्याची वेळ नसती. मला मुख्यमंत्र्यांनी हे मान्य केलं आहे की जसं आपण मुंबई महानगरपालिकेसाठी त्यांनी नियुक्ती केलेली नाही तर संबंध मुंबईच्या सगळ्या कारभारासाठी नियुक्ती केलेली आहे. उपलोक आयुक्तासाठी शहरासाठी ही जी समिती नेमली आहे ती त्याचा खुलासा त्यांनी केला. मी त्यांना धन्यवाद दिलेत की आम्हाला असं वाटलं होतं की फक्त मुंबई महानगरपालिकेलाच त्यांनी फक्त आरोपीच्या गुंजात उभा केलेलं आहे की काय, तर तसं त्यांनी स्पष्टता अधिक त्यामध्ये आणली की मुंबईमध्ये ज्या ज्या कामं होतील शासनाची देखील त्या सगळ्या कामासाठी ती समिती नियुक्ती केलेली आहे, सगळ्या कामाची. तर ते अधिक स्पष्टता आज त्यांनी तिथं आमच्यासमोर ठेवली. हे मला आपल्या सगळ्यांना सांगायला हवे. आणि तशीच मग ती नागपूर महानगरपालिकेमध्ये देखील आली पाहिजे. विशेषतः तेही त्यांनी मान्य केलं. विशेषतः जिल्हा परिषदेमध्ये देखील आली पाहिजे. कारण एकदा पारदर्शकता हा शब्द आला की तो मग खालपासून वरपर्यंत सगळ्या ठिकाणी हवे. तर जिल्हा परिषदेला देखील एक वेगळा अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय त्यांनी आज समिती नेमण्याचा निर्णय देखील दिला. आज त्यांनी सांगितलं की आपण जिल्हा परिषदेला देखील आणू. विशेषतः कॅबिनेटसाठी देखील जी मागणी होती आमची, माननीय मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की आपण गोपनीयतेची शपथ घेऊन आपण कॅबिनेटमध्ये येतो. तर ज्या व्यक्तीने गोपनीयतेची शपथ घेतलेली नाही अशी व्यक्ती इथं येऊ शकणार नाही. आम्ही अशी विनंती केली आहे आपण घटनेमध्ये कायद्यामध्ये दुरुस्ती करून घ्यावी, तसा प्रस्ताव पाठवावा. केंद्रामध्ये आपलं सरकार आहे, राष्ट्रपती आपले आहेत आणि म्हणून अशा पद्धतीचा निर्णय झाला तर एक क्रांतिकारी निर्णय चांगला होईल. आणि संबंध देशामध्ये सगळ्या ठिकाणी सगळ्या मंत्रिमंडळामध्ये देखील लोकायुक्त असतील, विरोधी पक्षी असतील, राज्यमंत्री असतील, पत्रकार देखील असतील आणि मग पारदर्शकतामध्ये अधिक स्पष्टता येईल. तर तेही सूचना आम्ही त्यांना केलेली आहे. त्यांनी सांगितलं तशा वेळेचा पुन्हा आपण बसू आणि आपण योग्य तो निर्णय घेऊ भविष्यामध्ये, असंही त्यांनी आज आम्हाला आश्वासित केलेलं आहे. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आज देखील शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहेत आणि म्हणून शिवसेनेची मागणी अशी आहे की जशा पद्धतीनं मगाशी जो इथं एका पत्रकारांनी सांगितलं की उत्तर प्रदेशमध्ये माननीय पंतप्रधानांनी सांगितलं सत्ता आल्यानंतर सरकार आल्यानंतर पहिल्यांदा आम्ही कर्जमाफ करून टाकू. महाराष्ट्रामध्ये त्या शेतकऱ्यांनी काय पाप केले? सातत्यानं मोठ्या प्रमाणामध्ये कर्जमाफीची मागणी होते, न्यायालय देखील निर्णय देतो आहे. अशा वेळेला ही गंभीर बाब घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पंतप्रधानांना भेटावं आणि आपलं वजन वापरून तातडीनं महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा सातबाराचा उतारा प्लेन करावा अशा पैकी मागणी पुन्हा मी आज केली आणि त्यांनी सांगितलं शक्यतो लवकरच मी पंतप्रधानांना भेटेन. या संदर्भामध्ये विषय अतिशय गंभीर आहे आणि याबाबतची दखल आपण सगळेजण घेऊ आणि लवकरात लवकर कर्जमाफी कशी होईल याचा निर्णय आपण घेऊ अशा पद्धतीचं देखील आश्वासित आज आम्हाला शिष्टमंडळाला आमच्या त्यांनी दिलं आहे. हे दोन मध्ये मला आपल्या नजरेसमोर नाही, योग्य वेळ कुठलीही आपल्याला सांगता येणार नाही आणि माझं आडनाव जोशी नसल्यामुळं मी काय ज्योतिषाकडे पाहिलेलं नाही. तेव्हा या संदर्भामध्ये आमची मागणी अशी आहे की आपण पंतप्रधानांना शक्यतो लोक भेटावं आणि मला विश्वास आहे मुख्यमंत्र्यांचं वजन अतिशय चांगलं दिल्लीमध्ये असल्यामुळं लवकरात लवकर कर्जमाफी होईल अशी अपेक्षा आहे. सर एक सवाल है कि मुंबई के उप लोकायुक्त की मांग की जा रही है कि उप लोकायुक्त अपॉइंट होना चाहिए, वो कोई जांच करेगा तो अगर क्या वही आप नागपुर के लिए मांग करने वाले हैं क्या? नहीं, हमने मांग किया है नागपुर के लिए ही नहीं, जिला परिषद से लेके विधिमंडल तक, कैबिनेट तक, मंत्रिमंडल की बैठक तक
सब जगह पारदर्शिता होनी चाहिए, सब जगह पे लोकायुक्त चाहिए, सभी जगह पे विपक्ष के नेता चाहिए, सभी जगह पे पत्रकार चाहिए, तो अधिक स्पष्टता उसमें आ जाएगी पारदर्शिता के लिए, ये हमने मांग की है। विरोधक सभागृहात कर्जमाफीची मागणी लावून धरणार आहे, तर विरोधकांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही सुद्धा कर्जमाफी. नाही, तो विषय पक्षाचा आहे, उद्धवजींचा आहे. उद्धवजींनी जी भूमिका आम्हाला सांगितली होती ती आम्ही आज ठेवली, पण शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे की कर्जमाफीच्या बाजूने शिवसेनेची भूमिका आहे. राजीनामे सध्या खिशातनं काढून ठेवले आहेत. सध्या राजीनामे खिशातून काढून ठेवले आहेत. उद्धवजींनी सांगितल्यानंतर खिशात घालणार नाहीत, ते समोर जिथं द्यायचे तिथं जाते. ते उद्धवजींना विचारून सांगतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.